नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावातील वाहतूक कोंडीवर अखेर मार्ग निघणार। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली महत्त्वपूर्ण बैठक। नामदार महेश शिंदे यांची उपस्थिती। सातारा लातूर महामार्गावर कोरेगाव शहरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात लक्षात घेऊन तातडीने पुढील 30 वर्षाचा विचार करून दोन्ही बाह्य वळण मार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले। मुंबईत मंत्रालयात मंगळवारी दुपारी 2:30 वाजता झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला। कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्यासह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। कोरेगाव शहरासह तालुक्यात विविध महत्त्वपूर्ण ठिकाणी सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन संभाव्य रस्ते अपघात टाळण्यासाठी सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर लासूरने ते कुमठे बाह्यवळण रस्ता तसेच लासूरने कुमठे वडाची वाडी या नवीन बाह्यवळण रस्त्याचे काम पुढील 30 वर्षाचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले। त्याचबरोबर कोरेगाव आणि फलटण तालुक्याला जोडणारा महत्त्वपूर्ण आणि गेले अनेक वर्ष वन विभागाच्या नियम व अटी शर्तीमध्ये अडकलेल्या रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। फलटण तालुक्यातील आळजापूर या गावापर्यंत रस्ता तयार आहे, तर कोरेगाव तालुक्यातून चिलेवाडी गावापर्यंत रस्ता तयार आहे। केवळ रेडे घाटाचे काम पूर्ण केल्यास कोरेगाव ते फलटण हे अंतर कमी होणार असून अवघ्या पाऊण तासात दोन्ही शहर एकमेकांना जोडली जातील असे नामदार महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले। यावेळी कोरेगाव शहरासह तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचा आढावा घेण्यात आला। अधिकाऱ्यांनी प्रत्येक रस्त्याची माहिती दिली। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ पुशेगावात पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। रास्ता रोको आंदोलनाद्वारे निषेध। सद्गुरू परमपूज्य सेवागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सुवर्णनगरी पुशेगावमधून जाणाऱ्या सातारा म्हसवड लातूर राष्ट्रीय महामार्गाचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम तातडीने सुरू व्हावे तसेच बाह्य वळण रस्त्याला विरोध म्हणून मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून दिवसभर उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महामार्गावरील पुशेगाव हद्दीतील डॉक्टर जाधव यांच्या दवाखान्यापासून श्री सेवागिरी मंदिरापर्यंत रखडलेल्या कामाच्या मागणीसाठी पुशेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धीरज जाधव, नितीन देशमुख, रणधीर जाधव, राम जाधव व ग्रामस्थांनी बुधवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे। संपूर्ण आठवडाभर या आंदोलनाला अनेक संघटना व नागरिकांनी पाठिंबा दिला। मंगळवारी दिवसभर सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने व व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला। त्यामुळे नेहमी गजबजलेल्या पुशेगाव बाजारपेठेत सायंकाळी 6 वाजेपर्यंत शुकशुकाट जाणवत होता। सकाळी 11 वाजता गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन सुनील शेठ जाधव, विश्वस्त सचिन देशमुख, बापू जाधव, प्रदीप जाधव, सुषेन जाधव, विजय पवार, ऋषिकेश जाधव, ॲडव्होकेट रोहित कांबळे यांच्यासह आंदोलनकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते। त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन व पोलिसांनी आंदोलनामध्ये हस्तक्षेप करून तातडीने वाहतूक सुरळीत केली। महसूल प्रशासनाच्या वतीने भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक SP साळुंखे यांनी डॉक्टर जाधव यांच्या दवाखान्यापासून श्री सेवागिरी मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या मोजणीचे काम 3 फेब्रुवारीला करून रस्त्याची आखणी करून ठेकेदार कंपनीला हद्दी दाखवल्या जातील अशी ग्वाही आंदोलनकर्त्यांना दिली। दरम्यान महसूल प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे रस्त्याच्या कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलनकर्ते धीरज जाधव यांनी दिला। अधिकाऱ्यांनी या रखडलेल्या कामाची भूमिका स्पष्ट करावी आणि लवकरात लवकर काम सुरू व्हावं आणि हे काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास हे आंदोलन थांबणार नाही आणि आम्ही या ठिकाणी असेच बसून राहू किंवा आंदोलनाची तीव्रता वाढवू याची शासनाने सरकारने दखल घ्यावी। तसेच तीर्थक्षेत्र पुशेगाव येथे सेवागिरी महाराजांची फार मोठी यात्रा भरत असते। या यात्रेत प्रवाशांचे प्रचंड प्रमाणात हाल होत असतात। दिवसा 100 वेळा ट्रॅफिक जाम होत असतं आणि या ट्रॅफिक जाम मुळे इथून जाणाऱ्या ॲम्ब्युलन्स त्यात अडकतात। त्याच्यामुळे
रुग्णांचे हाल होतात. अनेकांचे या ट्रॅफिकमुळे सातारा येथे पोहोचताना आल्यामुळे प्राण गेलेले आहेत. या सर्व बाबींचा तीर्थक्षेत्राचा विचार व्हावा आणि लवकरात लवकर प्रशासनाने यावरती तोडगा काढावा आणि ते राहिलेलं 300 मीटरचं काम पूर्ण करून घ्यावं. प्रधानमंत्री आवास योजनेपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी. खासदार उदयनराजे भोसले प्रशासनाला दिल्या सूचना. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरजवंत पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त सदनिकांचा आणि घरकुलांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याला असलेले उद्दिष्ट वाढवून देण्यात यावे अशी आग्रही मागणी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नामदार शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली होती. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्वात जास्त उद्दिष्ट महाराष्ट्र राज्याला देण्यात आले आहे, तर सातारा जिल्ह्यालाही 45,422 घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. प्रशासनाने वाढीव उद्दिष्ट पूर्तीसाठी विशेष प्रयत्न करून सदनिका किंवा घरांपासून कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावे अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी सकाळी 11:30 वाजता जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांचा विचार करता गेले 75 ते 80 वर्षांपासून अजूनही कित्येक कुटुंबांना स्वतःचे हक्काचे घर नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब, वंचित आणि गरजवंत कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना गेले काही वर्षांपासून लागू केली आहे. हक्काची निवास व्यवस्था सर्वांना मिळाली पाहिजे हा मुख्य हेतू आहे. ज्यांची परिस्थिती आहे ते जागा, घर, सदनिका घेऊ शकतात, परंतु ज्यांची परिस्थिती नाही त्यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेऊन केंद्राची सुमारे 2,50,000 रुपयांची विना परतावा अनुदान आणि काही लाभार्थीचा हिस्सा अशी सांगड घालून केंद्राची प्रधानमंत्री आवास योजना नागरी क्षेत्रात, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रात पंचायत समितीमार्फत राबवण्यात येत आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून हजारो लोकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होत आहे असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या सर्व बाबींचा विचार करून या योजनेचे उद्दिष्ट वाढवल्यास याचा लाभ अधिक कुटुंबांना होणार असल्याने सदर योजनेचे महाराष्ट्र राज्याच्या आणि विशेष करून सातारा जिल्ह्याचे उद्दिष्टात वाढ करण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नामदार शिवराजसिंह चौहान यांना विनंती केली होती. राज्यात ही माहितीचे सरकार आणि केंद्रात ही भाजप आघाडीचे सरकार असल्याने आमची मागणी बळकटी मिळाल्याने केंद्रीय मंत्री नामदार शिवराजसिंह चौहान यांनी महाराष्ट्राला सन 2025-26च्या उद्दिष्टामध्ये वाढ केली आहे. त्याचा लाभ सातारा जिल्ह्यालाही मिळाला असून गेले 10 वर्षातील उच्चांकी म्हणजेच 45,422 घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. वाढीव उद्दिष्टामुळे सातारा जिल्ह्यातील पात्र गरजू कुटुंबे स्वतःच्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाहीत अशी अपेक्षा आहे. याकरिता सातारा जिल्ह्यातील संबंधित प्रशासनाने तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी या योजनेचा नियमित आढावा घेऊन पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी विशेष प्रयत्न करून योजनेचा लाभ जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे कालबद्ध नियोजन करावे अशा सूचनाही खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचा केंद्रबिंदू ठरले कराड. इस्लामपूर पोलिसांनी केली धडक कारवाई. 2 चोरट्यांना अटक करत 23 मोटरसायकली केल्या जप्त. कराडमध्ये खळबळ. सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमावर्ती असलेल्या वाळवा आणि शिराळा या सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना इस्लामपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. दोघेजण कराड येथील रहिवासी असून त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या 23 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून कराड शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत इस्लामपूर पोलिसांनी मंगळवारी दुपारी 3 वाजता माहिती दिली. सांगली जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याने पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या दृष्टीने इस्लामपूर पोलिसांनी रात्री बरोबरच दिवसा गस्त सुरू केली आहे. पेटनाका येथे एका मोटरसायकलीवर 2 जण संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरील मोटरसायकल ही चोरीची असल्याचे सांगितले. जय संजय जाधव राहणार रविवारपेठ कराड आणि प्रथमेश दत्तात्रेय गवते राहणार कोष्टी गल्ली कराड यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथे कारवाई करत मोटरसायकल चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, बनावट नंबर प्लेट आदींसह स्पेअर पार्ट असा एकूण 10,23,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीच्या 23 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. कराडमधील या दोन चोरट्यांच्याकडे पाहून इस्लामपूर पोलीस देखील अवाक झाले असून त्यांच्या चोरीच्या पद्धतीची माहिती घेतल्यानंतर हे मोठे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेरनाका इथं तो आरोपी गाडी विक्रीसाठी किंवा त्या गाडी घेऊन येणार असल्याची माहिती समजल्यानंतर त्याला एक ट्रॅप लावून तिथं पकडलं असतं
त्याच्याकडून ती माझी मोटरसायकल व्हेरीफाय केली तर ती मोटरसायकल आपल्या गुन्ह्यातील चोरीची असल्याचे निष्पन्न झाली. त्यानंतर ना सदर आरोपीने आणखी काही गुन्हे केलेले आहेत का याबाबत माहिती घेण्याकरिता माहिती घेतली असता सदर आरोपी हा कराड येथील असून त्याच्यासोबत आणखी एक त्याचा मित्र आहे. दोघांची वय 19 आणि 20 वर्ष आहे. त्यांनी एक स्पेअर पार्टच्या गाडीचं दुकान काढलेलं होतं. त्या दुकानाच्या इथं त्यांनी एकूण 23 मोटरसायकल चोरीच्या घेतलेले असून चोरलेले असून ते इतरांना विकलेल्याचे निष्पन्न झालेले होते. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे तपास केला असता 23च्या 23 मोटरसायकल जप्त करण्यामध्ये इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आलेलं आहे. त्या 23 मोटरसायकलपैकी 5 मोटरसायकलचे नंबरांचे एस नंबर आणि त्याचे आतले इंजिन नंबर हे सगळं त्यांनी ग्राइंडरने पुसून टाकलेले आहेत. परंतु बाकी 18 मोटरसायकलपैकी 16 मोटरसायकलचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 8 गुन्हे सांगली जिल्ह्यातून डिटेक्ट झालेले आहेत, 4 गुन्हे सातारा जिल्ह्यातून डिटेक्ट झाले, 3 गुन्हे कोल्हापूर जिल्ह्यातील, 1 गुन्हा पुणे ग्रामीण जिल्ह्यातील डिटेक्ट झालेले आहे. असे एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. ते डिटेक्ट करण्यामध्ये टीमला यश आलेलं आहे. सदर आरोपींबाबतची माहिती अशी त्याचे नाव एकाचं नाव जय संजय जाधव राहणार कराडमध्ये आणि त्याचा दुसरा मित्र प्रथमेश दत्तात्रय गवते दोन्ही राहणार कराडचे आहेत.